आपल्याबरोबर भास्करजी जाधव आहेत. सर, एक आम्ही थोड्या वेळापूर्वी एक पाहिलं की तुम्ही पाया पडलेला होतात आणि अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवशी देखील आम्ही बघितलं तुम्ही पाया पडून आतमध्ये गेला होतात. ही प्रथा काय आहे, संस्कृती काय आहे, काय सांगा? कसं आहे की माझ्या आई वडिलांच्या आईच्या घराण्यामध्ये वडिलांच्या घराण्यामध्ये कोणीही राजकारणामध्ये नाही. मीच पहिला राजकारणामध्ये आहे. आणि कैलासवासी मुंडे साहेब एकदा असे म्हणाले होते की ह्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये येण्याकरता म्हणून तुमच्या कुठेतरी पूर्वजांची पूर्वपुण्याई असेल तरच तुम्ही ह्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये येऊ शकता. डोक्यामध्ये अशी हवा घालून घेऊ नका की तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वानं तुम्ही कोणतरी सगळे इतरांपेक्षा जगावेगळे आहात म्हणून तुम्ही इथं आलात, असं नसतं. तुमच्यापेक्षा मोठमोठे विचारवंत, मोठमोठे उद्योगपती, अब्जोपती ज्यांनी ह्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये येण्याचा प्रयत्न केला पण त्यांना येता आलं नाही. आणि म्हणून हे तुमचं कर्तृत्व, याच्यापेक्षा तुमच्या पूर्वजांची पूर्वपुण्याई, हे शब्द माझ्या कायम मी हृदयामध्ये जतन करून ठेवलेले आहेत. आणि त्यावेळेपासून 1995 साली मी पहिल्यांदा आमदार झालो. त्यावेळेला मी विधान भवनाच्या पायऱ्यांना नमस्कार करून आतमध्ये जातो आणि अधिवेशन संपलं की पुन्हा त्या पायऱ्यांना नमस्कार करून मी घरी जातो. याचा अर्थ मी माझ्या पूर्वजांच्या पूर्वपुण्याचं स्मरण करतो. एक प्रश्न विचारायचा वाटतो, या संपूर्ण अधिवेशनामध्ये मंत्री होते पण त्यांना खाती नव्हती, उपमुख्यमंत्री होते पण त्यांच्याकडे देखील खाती नव्हती, मुख्यमंत्री अनेक वेळा उत्तर त्यांना आपण पाहिलं. बीड परभणीचे मुद्दे असेल किंवा ज्यासाठी म्हणजे ज्या विदर्भासाठी हे अधिवेशन घेतलं जातं त्या विदर्भ असेल, काय मिळालं या अधिवेशनातून महाराष्ट्राला, विदर्भाला, महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला काय मिळालं? महाराष्ट्राला तर काहीच मिळालं नाही. संपूर्ण अधिवेशनमध्ये महाराष्ट्राचा कुठेही नामोल्लेख सुद्धा झाला नाही. महाराष्ट्रातल्या बाकीच्या इतर जे भाग आहेत, आपले वेगवेगळे आपले रिजन आहेत, त्या रिजनचा उल्लेख नाही. परंतु विदर्भ आणि मराठवाड्याच्या सुद्धा पदरामध्ये काहीही पडलं नाही. केवळ आणि केवळ बिन खात्यांच्या मंत्र्यांचा 39 मंत्र्यांचा शपथविधी हा विदर्भामध्ये झाला, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झाला. आणि त्या 39 मंत्र्यांमध्ये 2 आणखीन उपमुख्यमंत्री बिन खात्याचे, म्हणून इथं फक्त आणि फक्त विदर्भाच्या वाट्या म्हणजे शपथविधी झाला, एवढंच काय ते विदर्भाच्या वाट्याला आलं असं म्हणता येईल. काय वाटतं, हा पूर्ण खर्च अधिवेशन हे पूर्ण वाया गेलं किंवा पूर्णपणे वाया गेलेला आहे? कशा करता हा खर्च करायचा, कशा करता हे सगळं करायचं? मग जर त्या ठिकाणी 7, 8 आणि 9 हे 3 दिवस मुंबईमध्ये तुम्ही अधिवेशन घेतलं आणि पुन्हा 1 आठवडामध्ये गॅप टाकून 16 तारखेपासून घेतलं, त्याचऐवजी ते मुंबईमध्येच कंटिन्यू करायचं. मागे असं झालेलं आहे की 2-2 वेळाला अधिवेशन घेतलं गेलेलं नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचा फार्स करण्याच्याऐवजी ते अधिवेशन इथं घेतलं नसतं तर करोडो रुपयाचा जो चुराडा झाला तो झाला नसता. एक शेवटचा प्रश्न, आज संध्याकाळपर्यंत हे खातेवाटप जाहीर होईल असं सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जातंय, आता त्याचा उपयोग होईल? असं आहे की शेवटी आत्ता खातेवाटप तर त्यांना कधीतरी करावं लागणारच आहे. पण योग्य वेळेला झालं असतं तर त्याचा अधिवेशनमध्ये प्रभावीपणे कामगिरी करण्याकरता, आमदारांनी आपापल्या भागातल्या प्रश्न सोडवण्याकरता त्याचा उपयोग झाला असता. कधीतरी ते करावंच लागणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळी का, अधिवेशन संपल्यानंतर का, अधिवेशन सुरू असताना का नाही झालं, हा प्रश्न महाराष्ट्राच्या मनामध्ये राहणारच आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आज भास्कर जाधव होते ज्यांनी या विधिमंडळाला पाया पडून नमस्कार करून या विधिमंडळाचा आज निरोप घेतला. कारण की आज अधिवेशन संपलेलं आहे, हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे, पण या अधिवेशनाचा महाराष्ट्राला, विदर्भाला, मराठवाड्याला काहीही फायदा झाला नाही. कारण की मंत्रीच या ठिकाणी नव्हते, उत्तर द्यायला कोणी नव्हतं, कोणताही वेगळा असा अनुभव या अधिवेशनामध्ये नव्हता. त्यामुळे या अधिवेशनाचा शून्य फायदा महाराष्ट्राला झालाय असा दावा भास्कर जाधव यांनी केलाय. कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.